नगरपालिकेच्या रणधुमाळीत आम्ही आलेलो प्रभाग क्रमांक 5 मध्ये इथं भाजपचं दिग्गज नेतृत्व एकत्रित आलेलं आहे। माजी आमदार संजू रेड्डी बोतकुवार सर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डेचे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई यात्राम, सोनालीताई निमकर प्रभाग 5 मधून। तर यांना विचारू कशा प्रकारची तयारी सुरू आहे। सर, आपण माजी आमदार राहिलेले आहेत, सोबत माजी नगराध्यक्ष सुद्धा आहेत, तर विकासाबद्दल काय म्हणाल सर? खर तर वणी नगर परिषद इतिहासात झाला नाही एवढा प्रचंड विकास 2016 मध्ये मी या विधानसभेचा आमदार झालो। 2015 मध्ये 2016 मध्ये वणीच्या जनतेने नगर परिषद पूर्ण एक जाती सत्ता वणी शहराला दिली। त्यामुळे या शहराचा अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही विकास करू शकलो। त्यावेळचे आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। एवढा प्रचंड प्रमाणात निधी त्यांनी दिला। त्या निधीच्या माध्यमातून या शहराचे रस्ते असो, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो, उद्यान असो, या सर्व क्षेत्रात आपण म्हणजे सामाजिक भवन असेल किंवा नाट्यगृह असेल, एवढं सुंदर पद्धतीनं शहराचा मागच्या 5 वर्षात अतिशय सुंदर विकास केला। न भूतो न भविष्य एवढा विकास झाला। आणि वरिष्ठ जनतेला प्रेम भारतीय जनता पार्टीवर आहे आणि आम्हाला विश्वास आहे या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीत शहराचा नगराध्यक्ष म्हणून खरं तर आदिवासी समाजातील सुशिक्षित महिला विद्याताई सचिन आत्राम यांच्या रूपानं निश्चितपणे त्या पद आरोहणार आहे। 2016 ते 21 पर्यंत तारेंद्रजी बोर्डे या शहराचे नगराध्यक्ष होते। त्याच्यानंतर 21 नंतर 4 वर्ष प्रशासन होतं। प्रशासन काळात सुद्धा आम्ही प्रत्येकाच्या वार्डात जाऊन काम केलं, छोट्या छोट्या समस्याचं निवारण केलं। प्रशासन काळात थोडंफार महिला बिडा दुरुस्त झालं असेल, परंतु आम्ही एवढ्या सुंदर पद्धतीनं या शहराला विकासाचा संकल्प केला। मला आज आम्हाला विश्वास आहे, आज प्रभाग 5 मधून आपण या ठिकाणी बजरंग बलीचा पवित्र दर्शन देऊन आपण या ठिकाणी प्रचाराची प्रभाग 5 ची सुरुवात करत आहे। प्रभाग 5 चे दोन्ही उमेदवार सोनाली प्रशांत उर्फ छोटू निमकर आणि दुसरे उमेदवार रितीश मामिडवार, हे दोन्ही उमेदवार अतिशय चांगले मतदारसंघाचा संपर्क आहे। या प्रभागात अनेक कामं त्यांनी केलेले आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे या 2025च्या निवडणुकीत या प्रभागातून दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्याताई यात्राम यांना प्रचंड प्रमाणात लीड भेटणार आहे। विजयाबद्दल या प्रभागाच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल शंका नाहीच आहे, विजय निश्चित आहे। परंतु आम्ही जनतेला जे आश्वासन दिलंय, आमचा जाहीरनामा देणार आहे, त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून या शहरात अर्धवट कामे असेल, शहराचा पुन्हा राहिला विकास असेल, पिण्याच्या पाण्याचे जो 24 तास या वणी शहराला नळाच्या माध्यमातून 24 तास पाणी देण्याचा आम्ही संकल्प केला। अमृत योजनेच्या माध्यमातून ते काम सुरू आहे। वर्षभरात मी आमदार असताना त्या मंजूर केला आहे आणि त्या अमृत योजनेच्या माध्यमातून 24 तास पिण्याचं शुद्ध पाणी आणि या शहरातील शेवटच्या माणसाचा रिक्षावाला असो, आटेल असो, त्यांच्याही मुलांचं शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून या शहरातील सर्व शाळा नगर परिषदच्या त्या डिलाशन करून सुंदर करून मॉडर्न शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या धर्तीवर आहे त्याही पेक्षा सुंदर शाळा करून सामान्य माणसाच्या शेवटच्या मुलाला आम्ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत आमच्या मला विचार तूप आहे, संकल्प आहे, आमची इच्छाशक्ती आहे। सुदैवाने आज महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। आदरणीय देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आज भारताचे पंतप्रधान आहे। केंद्रातला निधी, राज्याचा निधी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या शहराचा कायापालट सुंदर रीतीने सुसज्ज असं सांस्कृतिक वारसा आपला शहर निश्चितपणे यश विकासाच्या सर्वोच्च पदावर नेऊन आम्हाला देण्याचा आमचा मानस आहे। निश्चितपणे आम्ही जनतेला जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। तारेंद्र भाऊ, नरेंद्र, देवेंद्र आणि तारेंद्र कशा प्रकारची यात्रा राहिली आणि वणीवासियांसाठी आपलं म्हणजे विकासाचं कुठलं काम झालं आहे? आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये भगवान हनुमानाच्या साक्षीने या ठिकाणी आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत। या शहरामध्ये जे मागील 5 वर्ष ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी निवडून आलो आणि ज्यावेळेस या शहराची जर आपण परिस्थिती पाहिली आणि आजची परिस्थिती पाहिली तर कदाचित 7-8 वर्षानंतर वणीत वापस येणारा जर कोणी मनुष्य असला तर त्याच्या मनात प्रश्न उपस्थित होईल की मी चुकीच्या शहरात तर उतरलो नाही ना। कारण त्यावेळेसच्या परिस्थितीत आणि आज फार मोठा फरक पडला आहे। रस्त्याची साईज हे डबल झाली आहे।
ज्या वणीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते, त्या वणी शहरात भव्य सांस्कृतिक भवन उभं झालं आहे. ज्या वणीला विदर्भातलं सगळ्यात उजाड शहर म्हणून ओळखल्या जात होतं, त्या वणी शहरामध्ये आज जवळपास 13 बगीचे उभे झाले आहेत. ज्या वणी शहरामध्ये भर पाण्यामध्ये पाण्याचे टँकर चालायचे, त्या वणी शहरामध्ये आज 150 कोटीच्या योजनेचं पाणी पाईपलाईनचं काम चालू आहे. ज्या वणी शहर धुळीनं माखलेलं असायचं, त्या वणी शहराचे रस्ते आता गुळगुळीत झाले आहेत. हा बदल जनतेला दिसणारा आहे. वॉटर एटीएमच्या रूपामध्ये शुद्ध पाणी असो, शाळेचं डिजिटलायझेशन असो, की मग युवा पिढीला खेळण्यासाठी खेळाचे मैदान असो, प्रत्येक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्याचा आमचा प्रयत्न होता. आणि वणीवाल्यांनी आमच्या कामाची पावती त्याच 5 वर्षात दिली, ज्या 5 वर्षात वणीकर वासियांनी नगर परिषदेवर एकही मोर्चा आणला नाही. त्यांनी जिथे जिथे जे मागणी करत होते, ती मागणी आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे जाऊन पूर्ण करत होतो. कदाचित वणी नगरपालिकेच्या इतिहासातली पहिली नगरपालिका असेल ज्या नगरपालिकेवर कधी कोणत्या जनतेनं मोर्चा नेला नाही, आणि किंबहुना महाराष्ट्रातली ही नगरपालिका पहिली असू शकते ज्यांच्यावर वणीकर जनतेने कधी रोष व्यक्त केला नाही. 100% कामं करणं प्रत्येकाला अशक्य असते. काही कामं आमच्या हाताने थांबली असेल. करोनाचा काळ, या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये अटकलो असेल, परंतु आज परत एक वेळा 4 वर्षाच्या प्रशासनाच्या काळानंतर भारतीय जनता पार्टी निवडणुकीसाठी जेव्हा जनतेसमोर जात आहे, तेव्हा जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद की भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही आहे. केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. या ठिकाणी जर आज नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तात आली नाही तर कदाचित हा विकासाचा रथ थांबला जाईल, ही जनतेमधली चर्चा आम्ही ऐकत आहोत. भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिकेचा काळ असो, आमदार संजू रेड्डीजी बोतकुरवारजी यांचा 10 वर्षाचा काळ असो, की मंत्री आमचे नेते हंसराज भैया अहिर यांचा त्यावेळेसचा खासदारकीचा काळ असो, प्रत्येक नेत्यानं वणीकरांना न्याय मिळवून देण्यासाठी झटले आहे. त्यामुळं आम्हाला पूर्ण खात्री आहे की नगराध्यक्षेच्या उमेदवार सौ आत्रामताई, तसेच या ठिकाणी प्रभाग 5च्या उमेदवार सौ सोनालीताई निमकर व ऋतिक मामिडवार यांना सुद्धा प्रभाग 5 मधून भरघोस मतांनी प्रभाग 5चे सर्व मतदार निवडून देणार आहे. आणि नगराध्यक्ष विद्यादाई आत्राम सुद्धा या ठिकाणी प्रचंड मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला आहे. कारण मतदान मागत असताना लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे तो अभूतपूर्व आहे. कोणताही मनुष्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर नाराजी व्यक्त करताना आम्हाला दिसत नाही आहे. त्यामुळं विजयाचा रथ आणि विकासाचा रथ हा अविरंतर चालणार आहे. धन्यवाद. टीम मधून माझे आमदार आणि माझे नगराध्यक्ष टीम म्हणून कसं काम सुरू आहे सर? एक शब्द सर काय म्हणा? खरं तर भारतीय जनता पार्टीची टीम हे सामूहिक असते. माझे आमदार असो, माझे नगराध्यक्ष असो, माझे सदस्य असो, पार्टीवर विश्वास ठेवताना, कार्यावर विश्वास ठेवणार, या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असो, आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेब असो, आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष रणजित चव्हाण साहेब असो, पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाच्या कार्यासाठी धडपडणार प्रत्येक कार्यकर्ता या निवडणुकीच्या निमित्तानं बाहेर पडलाय आणि तो पक्षाच्या विजयासाठी अहोरात्र धडपडत आहे. आमची टीम भारतीय जनता पार्टीचं कमळ आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सिम्बॉल म्हणजे आमची टीम आहे. या टीम वर्क मध्ये आम्ही 100% यशाची पायरी चढणार.